गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। मित्रांनो, काल रात्री यूएस मार्केट हे खूप शूटअप झालेलं आहे, ऑलमोस्ट 2% आसपास। नॅसडॅक, त्यानंतर S&P 500 आणि बाकीचे सगळे इंडेक्सेस हे शूटअप झालेले आहेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे याचा इम्पॅक्ट आज आपल्याला आपल्या इकडे IT स्टॉक्सवरती आणि ओव्हरऑल एशियन आणि इंडियन स्टॉक मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल, हे मात्र नक्की। जर आता आपण पाहिलं तर काल FIIs आणि DIIsचा डेटासुद्धा थोडासा चांगला होता। FIIsनं काल पुन्हा 3000 कोटींचं बाईंग केलेलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं देखील प्रॉफिट बुकिंग केलेलं नाही, त्यांनीसुद्धा 100 कोटींचं बाईंग केलेलं आहे। भले ही अमाऊंट कमी असेल परंतु दोघेही नेट बायर्स आहेत, हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं। त्यामुळे फार जास्त पॉसिबिलिटी आहे की मार्केट पॉझिटिव्ह वेमध्येच राहू शकतं। जर आता आपण टेक्निकली पाहिलं तर मार्केटमध्ये 23,800चा एक रेजिस्टन्स आहे की जिकडे हळूहळू मार्केट आता जात आहे। म्हणजेच काय की 23,800ला मार्केट जाईपर्यंत रेजिस्टन्स येण्याचे चिन्ह कमी आहेत। जर प्रॉफिट बुकिंग व्हायचं असेल किंवा मार्केट जर कन्सॉलिडेट व्हायचं असेल तर ते 23,800ला टच करून मग खाली येऊन थोडंसं कन्सॉलिडेट होईल आणि त्यानंतर नेक्स्ट रॅली मार्केट पकडू शकतं। कारण इमिजिएट असं वरती जाणं मार्केटलाही पॉसिबल नाही असं मला तरी वाटतं। परंतु जर लोक बाईंगच करत राहिले, FIIs, DIIs, त्यानंतर रिटेल पीपल्स, तर मग मात्र हे घडू शकतं। परंतु थोडंसं कॉन्शियस होण्याची वेळ आहे। जर तुम्ही लॉंग पोझिशन घेत असाल तर ते तुम्ही ऑप्शन्स थ्रू घ्या, डायरेक्ट इक्विटी किंवा फ्युचर्समध्ये घेऊ नका। त्याचं कारण असं की सध्या मार्केट अशा ठिकाणी आहे की जिथनं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं 23,800पासून। ओके, त्यामुळे आता जर तुम्ही ऑप्शन्समध्ये लॉंग पोझिशन्स घेतली तर तुम्हाला टाईम व्हॅल्यू ॲटलिस्ट म्हणजे ऑप्शन सेल करून तुम्हाला हेल्प करू शकते। परंतु अदरवाईज जर तुम्ही तसं केलं नाही तर मग मात्र थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो। जर आता आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत। त्यानंतर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होतं आहे, ज्याला आपण ऑलमोस्ट न्यूट्रल म्हणू शकतो। त्यामुळे फार काही काळजी करण्याचं कारण नाही आहे, सगळं ओके आहे। तर मग अशा पद्धतीनं मार्केट तर पॉझिटिव्ह राहण्याचीच पॉसिबिलिटी खूप जास्त आहे। परंतु डीपमध्ये बाईंग करणं ही सगळ्यात जास्त चांगली आपण काय म्हणू शकतो की स्ट्रॅटेजी राहील, परंतु ती अगदी शॉर्ट टर्मसाठी। कारण एकदा का मेजर प्रॉफिट बुकिंग आलं 23,800 म्हणा किंवा त्याच्यावरती जाऊन 24,100, 200 या लेवलवरनं जिथनं कुठे एक चांगलं प्रॉफिट बुकिंग येईल त्यानंतर खरं रिअल बाईंग सुरू होईल, हे लक्षात असू द्या। कारण मार्केट आता बॉटमपासून सरळ वरती आलेलं आहे, मार्केटनं कुणालाही स्पेशली बाईंग करायला चान्स दिलेलाच नाही आहे। हे सगळे मोठे मोठे प्लेयर्स आहेत, ह्यांनीच बाईंग करून मार्केट वरती आणलेलं आहे। त्यामुळे टेक्निकली जर पाहिलं तर मार्केटनं एक डाऊनसाईड दाखवणं छोटीशी आणि त्यानंतर कन्सॉलिडेट करून वर जाणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य लोकांना बाईंग करायला चान्स मिळेल, एक स्टॉप लॉस ठेवायला जागा मिळेल। त्यामुळे तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।